आणि आता बातमी आहे सिनेट निवडणुकीसंदर्भातली। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवासेनेचे 10 पैकी 9 उमेदवार निवडून आले आहेत। आणखी एका जागेचा निकाल येणं बाकी आहे। या जागेवरही ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना मात्र या निवडणुकीत आपली छाप पाडण्यात अपयश आलंय। एकतर्फी विजयानंतर ठाकरेंच्या युवासेनेने जल्लोष केलाय। दरम्यान सिनेट निवडणुकीतल्या विजयावर आदित्य ठाकरेंचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। सिनेटचे निकाल येत असताना देखील सरकारने अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले। कदाचित ह्याच कारणामुळे ही जी भीती आहे भाजपच्या मनात आणि मिंदे सेनेच्या मनात की निवडणुका हरतील, ह्याच कारणामुळे ते राज्याच्या निवडणुका देखील लांब ढकलण्याचा प्रयत्न करतात। शहराच्या पण निवडणुका कुठेही घेत नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तरी देखील अजूनही निकाल येत आहेत। मी सगळ्याच उमेदवारांचं अभिनंदन करतो। ज्यांचा विजय झाला त्यांचं तर अभिनंदन करतोच, ज्यांचा विजय नसेल झाला त्यांना देखील शुभेच्छा देतो की त्यांनी देखील प्रयत्न चांगले केले। सगळ्याच पक्षांनी चांगले केले प्रयत्न। आमच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली, नेत्यांनी खूप मेहनत घेतली। सिनेटचे निकाल आपण पाहताय आणि सिनेटचे निकाल येत असताना देखील एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।